आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उजव्या हातानं दान केलं तर ते डाव्या हाताला माहीत होऊ द्यायचं हं. नाही, अशी संकल्पना आहे. त्यामुळं कोण जर त्याची जाहिरात करत असेल आणि राजकीय लोगो आणि असं काही छापत असेल तर ते नाही केलं पाहिजे. घेताना लोकांना ऑकवर्ड वाटलं नाही पाहिजे. ते काही शेतकऱ्यांना माझ्या धाराशिव जिल्ह्यामधल्या आज वाटलं, त्यांनी ती नाराजी व्यक्त केली. हं, हं. आणि हो, हेही आम्ही सांगतो की ती काय एकनाथ शिंदे साहेब किंवा प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या शिवसेनेनं केलेली मदत नव्हती. त्यांच्यावर प्रेम करणारे कोणतर कार्यकर्ते होते. त्यांनी ते भावनेच्या पोटी मदत साहित्य छापलं वगैरे, तसं छापायला लावू नये. शिवसेनेनं त्यांच्या कार्यकर्त्यांना समज द्यावी. माझी कळकळीची विनंती धाराशिव जिल्ह्यातला रहिवासी म्हणून की ऐन कैन प्रकारे मदत आली पाहिजे. गणेश मंडळ असतील, सेवाभावी संस्था असतील, उद्योजकाच्या संघटना असतील, शहरी भागातले लोक असतील, सगळ्यांना मी विनंती करतो की आज मराठवाड्यामध्ये आणि बीड, धाराशिव, लातूर आणि सोलापूरमध्ये खूप भीषण परिस्थिती आहे. डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा जो शासनाचा विभाग आहे तो पूर्णतः विफल ठरलेला आहे. ओके. लोकांचे जीव वाचवण्यामध्ये ते विफल ठरले होते. उशीर झाला. बोटी मिळवण्यासाठी सुद्धा लोकांना सोलापूरमधल्या आज आंदोलन मोर्चे करावे लागले. मुख्यमंत्र्यांच्या समोर, उपमुख्यमंत्र्यांच्या दोन्ही त्यांच्या समोर आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ह्या व्यथा मांडलेल्या आहेत. त्यामुळे बचाव कार्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट विभाग आहे, मदत पुनर्वसन विभाग आहे, यांनी आणखी 3 दिवस पाऊस सांगितलेला आहे आणि खूप जोरात पाऊस सांगितलेला आहे. तर ज्या नद्यांच्या परिसरामध्ये तेरणा असेल, मांजरा असेल, सीना असेल, हं. इथं जी अभूतपूर्व असं संकट उभं राहिलं होतं ते ह्या 3-4 दिवसात राहणार नाही, याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करावं.